नमस्कार. आज आपण नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी या साहेबांच्या आपण शेतात आलेलो आहे. साहेबांना आपण पाठीमागच्या वर्षी एक केरन कंपनीचा आपण हे ओरिकेन दिलेला आहे आळवणीसाठी त्या ऊसाला. तर हा ऊस 86-032 जातीचा ऊस आहे. तर ह्या ओरिकेनचा फायदा या सरांना काय झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. या सर पुढे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव प्रसाद दोंडोपंत कुलकर्णी, अच्छा. पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. हा. 86-032 ची लावण आहे, जून एंड मध्ये केलेली आहे. अच्छा. साधारण 50 गुंठ प्लॉट आहे. हा. त्यामध्ये सोयाबीन केलेलं होतं. अच्छा. सोयाबीन 18 क्विंटल झालेलं आहे. हा. त्यानंतर जेटा काढून घेतला. जेटा एक साधारणपणे 17 ते 18 हजाराचा झालाय. अच्छा. त्यानंतर सगळी लावण छाटून घेऊन परत डिसेंबर पासून नवीन ही लावण आपली हा. ओरिकेनची फवारणी घेतली. अच्छा. पहिल्यांदा आळवणी घेतली, नंतर फवारणी झालेल्या आहेत. 2 आळवणी आणि 4 फवारणी झालेल्या आहेत आतापर्यंत. अच्छा. अच्छा. मग तुम्हाला हा. काय बदल वाटतोय? तुम्हाला हे ओरिकेन वापरल्यामुळे फायदा काय झाला? त्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली भरपूर वाढली. आणि जरासं रान भुसभुशीत आता बऱ्यापैकी दिसायला लागले. चांगले दिसायला लागले. मऊपणा जरा रानात चांगला आहे. हा. आणि ऊसाची वाढ चांगली आहे. ऊस कांडी एकसारखी आहे बघू आपण. हा, जाडी पण एकसारखी आहे. अच्छा. आणि लांबीला फरक पडलाय थोडासा. ठीक आहे. हा किती दिवसाचा ऊस आहे? किती महिने पूर्ण झाले या ऊसाला? आता साधारण डिसेंबर पासून जर म्हटलं तर 12 महिने होतात. अच्छा. कारण डिसेंबरला पूर्ण चटणी केली आपण. बरोबर. मग 12 महिन्याचा ऊस आहे असं तुम्ही म्हणता? लावण आपण जून मध्ये केली आहे, पण अच्छा. त्याची छाटणी डिसेंबरला केल्यामुळं ठीक आहे. ठीक तसं आहे. धरावं लागेल. तर मला जे पेरे मोजून दावता का सर? आता एक कडेला इथं 30-32 पेरं आहेत. ठीक आहे. ठीक आहे. दाखवा जरा मला मोजून एखाद्या एक मिनिट आपण बघूया. एक मिनिट आपण पहिल्यापासून बघूया. 1 हा. 2 हा. 3 हा. 4 हा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 आणि 29. आणि वर्ष अंड्यात काढले तर 30 30 आहेत. आहे. तर आपण हे कडलाच बघतोय ना, हे कडला परिस्थिती आहे. आता आपण बघितलं तर आत घुसता येत नाहीये, एवढा मोठा ऊस झालेला आहे. आणि ही पण परिस्थिती आपण इथं बघतोय. सर मला त्या कोंबाला हात लावून दावा. बसतोय का हातात? हातात बसत नाही. नाही ना बसत. वेगळं आहे तसे प्रत्येक कोंबाला प्रत्येक गड्ड्यामध्ये असे कोंब आहे. असे कोंब आहेत प्रत्येक गड्ड्यात. 8 ते 10 कोंब आहेत प्रत्येक गड्ड्यामध्ये. आणि हे आपण कडेला बघतोय साहेब. आतमध्ये तर आपल्याला घुसता येत नाही. तिथं फार मोठी कोंबाची संख्या वाढलेली आहे. तर आपल्या बरोबर आपले सर पण आले सगळेच. तर नमस्कार सर. तर तुम्ही काय सांगू शकताय या ओरिकेन संदर्भात? जे शेतकऱ्यांना आपली टेक्नॉलॉजी आल्या नवीन ऊसासाठी खास, तर हे वापरल्यामुळे एवढा फायदा होतोय शेतकऱ्यांना. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकताय? शेतकऱ्यांनी हे अवश्य वापरावं. हा. खर्च कमी आणि उत्पादन जास्त होतंय, त्याच्यामुळे आपल्याला ही वापरणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा. कारण हे मार्केटमध्ये नवीन आलेली टेक्नॉलॉजी खास ऊसासाठी. आणि फक्त ही एकच अशी टेक्नॉलॉजी आहे की ती आपण जमिनीमध्ये पण सोडतोय आणि फवारणीला पण देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे परिश्रम आहे 2-3 आळवण्याचं 2-3 फवारण्याचं ते कमी होते. आणि ह्याच्या फक्त 2 आळवणी आणि 2 स्प्रे करायचा आहे. एकदम साधं सोपं आहे वापरण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला फायदा चांगला वाटतोय. ठीक आहे. तर आपल्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही एवढा सल्ला देऊ शकताय की हे वापरा का? ओरिकेन अवश्य वापरावं. हा. ह्याचा एवढा फायदा होतोय. असा फायदा दिसतो. हा. कारण बघा सर, आपला तर एकच कोंब तसा नाहीये. आपण सर्व ठिकाणी कडेचे कोंब बघू शकतोय. हे सगळीकडे तसं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण कडेला बघतोय. हे उभे राहा तुम्ही, मी लांबून उंची घेतोय जी. आपण बघूया ऊस कडेलाच किती आहे. ओके. हा कडल आहे तरी कललेला आहे. आणि मध्ये कांडे आहे ते आपल्या 40-42 कांड्यापर्यंत आहे ना. 42 कांडे आहे. आपल्याला घुसता येत नाही. तर आपण हे ऊस तुटाच्या टायमाला एक शूटिंग घेऊ परत टोटल मध्ये काय होतंय ते. ओके. 8 ते 10 दिवसात आहे. ठीक आहे. ठीक आहे सर. धन्यवाद.